तर पहा आपण 36 साईजचा प्रिन्सेस कट ब्लाऊज तयार करणार आहे. आज प्रिन्सेस कट ब्लाऊजसाठी मेन टिप्स सांगणार आहे, जे खूप इम्पॉर्टंट आहे. आपण बरेच जे ब्लाऊज राहतं त्याच्यामध्ये छोटे छोटे टिप विसरून जातो, म्हणून आपलं ब्लाऊज बिघडलं जातं. ब्लाऊज बिघडायला नाही पाहिजे म्हणून आपण ही आता टिप्स वापरणार आहे. आपला शोल्डर घेतलेला आहे 2 इंच आणि गळा रुंदी 2 इंच आणि शोल्डर घेतलेला आहे 3 इंच आणि आपला मुंडा आहे 5.5 इंच. 36 साईजसाठी फक्त आपल्याला 5.5 इंचाचाच मुंडा घ्यायचा आहे. जर आपण 6 इंचाचं घेतलं तर आपलं शोल्डर उतरलं जातं. खाक्यामध्ये खूप मोठं घोळ दिसतं, फुगावाने दिसतं, तर आपल्याला फक्त 5.5 इंचाचाच मुंडा घ्यायचा आहे. आणि आपली छाती आहे 9 इंच आणि त्याच्यात 2 इंच सिलाई मार्जिन. आपले टोटल आहे 11 इंच. आता या 1.5 इंच आपण इथं गोल सिलाई गोल आकार देऊन घेणार आहे. आणि आता आपल्याला मागचा गळा किती घ्यायचा आहे ते घेऊ आपण. आणि 2 इंचावर जे आपण मार्जिन केलेलं आहे तिथून आपल्याला सरळ पूर्ण कट करून घ्यायचं आहे. आपल्याला आता पूर्ण पॅटर्न कट करून घ्यायचं आहे आणि हाच आपल्याला पुढच्या साईडने तयार करायचं आहे. आता हा उरलेला कपडा आहे त्याच्यावरच आपण हा पॅटर्न ठेवणार आहे. तर अशा प्रकारे आपल्याला पॅटर्न ठेवायचं आहे, कारण की आपल्याला लॉंग बाई शिवायची आहे म्हणून आपल्याला कपडा साईडला जास्त ठेवायचं आहे. आता आपण जसले तसं आपल्याला कट करून घ्यायचं आहे पॅटर्न आकार करून. आता आपण आकार तयार करून घेणार आहे. जसले तसं आपल्याला आता पॅटर्न आकार तयार करून घ्यायचे आहे. आणि हा वरचा साईड आपल्याला आता काढून ठेवायचं आहे. आणि याच्यात आपण पुढच्या साईडचं मेजरमेंट पाहणार आहे. इथं आपल्याला फक्त 2च इंचावर घ्यायचा आहे गळा. आणि आपली गळा आहे 7.5 इंचाची टोटल. आणि आपल्याला आता गळ्याचा शेप देऊन घ्यायचा आहे. या प्रकारे आपल्याला गळ्याचा आकार द्यायचा आहे. आणि 4 इंचावर आता मार्जिन करायचं आहे. तर पहा आपल्याला प्रिन्सेस कट देऊन झालेला आहे. आता आपल्याला 2 इंच वाढवायचे आहे, जे आपली सिलाईमध्ये जाणार आहे. आणि इथून पण आपल्याला कट करून घ्यायचं आहे. हा पॅटर्न आपल्याला पूर्ण कट करून घ्यायचं आहे. जसल्या तसं आपण आकार केलेले आहेत त्याच्यावर बरोबर आखून घ्यायचं आहे. फिनिशिंगमध्ये आपला गोल आकार कट करून घ्यायचं आहे ब्लाऊजचं. आणि आपल्या मुंड्याच्या साईडचा पण उरलेला कपडा कट करून घ्यायचा आहे. आता आपल्याला प्रिन्स कट करून घ्यायचं आहे, जे छातीचा माप आहे आपलं तो. जर आपण छोटे छोटे टिप्स फॉलो केले तर आपला ब्लाऊज अजिबात बिघडणार नाही. आणि आपल्याला आता या आकारे आखून घ्यायचं आहे आणि ते कट करून घ्यायचं आहे. आपण हा पॅटर्न कट केलेला आहे. आता आपल्याला स्लीवची कटिंग पाहायची आहे. स्लीवची कटिंग एकदम सोप्या पद्धतीने करणार आहे, जी लॉंग स्लीव आहे. आपण फिनिशिंगमध्ये आपलं पॅटर्न ठेवून घ्यायचं आहे. आणि बाहीची लांबी आहे 10.5 इंच, म्हणजे 10 इंचाची बाही आहे, पण आपण टोटल 10.5 इंच घेणार आहे. आणि आपल्याला या साईडला 3 इंचाचं मार्जिन करायचं आहे. 3 इंचानी खाली घ्यायचं आहे.
असं सेप आकार देऊन घ्यायचे. झाली आपली लॉंग स्लीव तयार. आता आपल्याला हे पॅटर्न कट करून घ्यायचं आहे. झाला आपला पॅटर्न तयार. झाले आपले प्रिन्सेस कटची कटिंग तयार झालेली आहे. जर तुम्हाला अजून प्रिन्सेस कटचे कटिंग नवीन व्हिडिओ टिप्स पाहायचे असेल तर मला नक्की कमेंटमध्ये करा. आता आपला मागचा गळा बाकी होतो तो कट करणार आहे. आता मागच्या गळ्यासाठी मी घेतलेला आहे 11 इंचाचा गळा आणि वरतून 2 इंचावरून खाली मार्जिन घेतलेला आहे. तिरक्या साईडने आपल्याला रेषा काढायचं आणि गोल आकार शेप देऊन घ्यायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट सबस्क्राईब नक्की करा.